काय नंबर कोमल चौथा कुठला नंबर मी का नाही सेव केला त्या दिवशी नंबर का नाही सेव केलास तू का नाही सेव केलास तू शेवटचं 2 नंबर हा कन्फर्म हित असणार हॅलो कोमल अहो आयर कशाला पाहिजे मला अहो माझं अजून कुठं लगीन झालंय यो कोमलचा नंबर आहे ना अहो कमल नाही कोमल 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 म्हणजे सॉफ्ट मुलायम कोमल ठेवा रॉंग नंबर आहे ठेवा कुठला नंबर कोमल मैंने दिल पे क्यों नहीं कोरा तुम्हारा नंबर कुठला असेल नंबर ह्यो नंबर ना ह्यो ह्यो लावून बघतो हॅलो ठेवा रॉंग नंबर आहे ह्यो ते मला कोमलला लावायचा होता तुमचा यो भसाडा आवाज ऐकूनच म्हणलं रॉंग नंबर आहे ठेवा अहो ठेवा पण मग राहुल्या टेन्शन आलं वाटतं तुला कसलं तरी अरे साधा एक नंबर सापडणं झालाय यात हातीच्या मारी एवढं काय त्याच्यात तुला माहित आहे का ह्यो साधा सुद्धा नंबर जाऊ दे तुला कशाला सांगतोय मी ठीक आहे ते पवारांचं कळलं का नानांच्या घरातलं काय ते अरे पार कर्जात बुडालेत ते हं? घरावर नाही तर रानावर जप्ती येणार आहे बघ खरं काय मग काय का मला वाटलं तुला माहित असेल नाही ना गावात राहतोस का कुठं राहतोस तू कॉन्फिडन्स न सांगतोयस ना म्हणजे काय आता काय होतंय काय माहित बर चल येऊ का थांब थांब अरे अर्धवट काय सांगतोयस जरा इसकटून सांग की अरे बाबा त्या जितून लाखभर रुपये बाहेरनं उचललेत त्यात घराच्या कर्जाचे हप्ते बी थकलेत अयो त्यामुळं बँकेने ना जप्तीची नोटीस दिली रान नाही तर घर दोघांपैकी काहीतरी जाते बघ अयो पण त्यांनी काहीतरी मार्ग शोधला असेल की परत करायचा अरे जितून उचललेले लाखभर रुपये आणि बँकेचे 50,000 असं दोन्ही मिळून जर 1.5 लाख रुपये गोळा केले ना तर काहीतरी होईल पण कमाल आहे तुला काहीच नाही माहित म्हणजे बर चल निघतो आणि बापूंना सांग पिकमीचे पैसे तेवढे वाढवून द्या म्हणाव हॅलो आजा हा बोल रे अर्जंट काम आहे जरा दुकानावर ये की काय झालं मी बॅग खरेदी करायला निघालोय काय ते फोनवरच बोल अरे असलं मॅटर फोनवर बोलता येणार नाहीत तुझं काम सगळं झालं की मला भेट हा येतो येतो ठीक आहे ठेव कर इकडे का बोललो दुकानात लई गर्दी होती म्हणलं इकडं जरा सिक्रेट मध्ये बोलता येईल जाऊ दे काय झालं सांग अरे लई मोठा मॅटर झालाय आज्या अरे काय मॅटर झालाय सांग की आता अरे शीतलच्या घरावर नाही तर रानावर बी जप्ती येणार आहे काय हे
उगाच भान झाल्यावर आणि काहीतरी भूल नकोस. दुपारचं झोपत जाऊ नको दुकानात. काहीतरी स्वप्न बघताना बडबडते उगाच. खरं सांगतोय मी. अरे जितू काकाने 1,00,000 रुपये उचलल्यात बाहेरनं. बँकेचा हप्ता बी थकल्यात. बँकवाली जप्ती आणणार आहेत. राहुल्या, काय बोलतोयस कळते का तुला? कन्फर्म असल्याशिवाय मी बोलतोय वय. अरे घरातली सगळी टेन्शन मध्ये आहेत त्यांच्या. तो आपला पिग्मीवाला चव्हाण नाही का, तुम्हाला सांगत होता. तर अरे तरीच दुपारी मला शितली म्हणत होती त्यांच्या घरात मोठा काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून. हा बघ, मी म्हणत होतो का नाही. आईला झाली का सगळी पंचायत? तिला सांगितलं तरी अवघड आहे, नाही सांगितलं तरी अवघड आहे. सांगितलं तर पाहिजेलच की. अरे आधीच मी जाणार आहे म्हणून लय काय काय करत असते ती. दाखवत नाही, पण मी जाणार आहे म्हणून ती बी आतनं धास्तावली माहितीये का? अवघडच पण बसलेला का सगळं. तेच तर काय करायचं कळणार का? मी काय म्हणतो, समजा आपण तिला सांगितलंच नाही तर. आपण कुठनं तरी कळणारच ना तिला. आणि अशी गोष्ट लय दिवस लपून राहत नाही. ह्यो बी पॉइंट आहे. राहुल्या, तिला काय कळायच्या त्यांची अडचण दूर झाली पाहिजे बघ. काम कर, मलाच काहीतरी मदत करता येते का बघतो. मदत? अरे 1,00,000 रुपये कुठनं? अरे पैसे किती का असणार राहुल्या, आपण मदत केली पाहिजे. दिवस कमी आणि मदत जास्त असं झाली. काय दिवस कमी? अरे काम किती बी मोठं असू दे, फौजीला ते 24 तासात पूर्ण करता आलंच पाहिजे. उद्या रात्रीपर्यंत काय बी करून मी अडचण सोडवणारच. हा गाशी, त्याला म्हणतात फौजी. फौजी लाडा तुम्ही, मी बी आहे तुमच्या संग. चला. जरा जास्त कप्पे असलेली बॅग आणायची नव्हे. हम्म. काय याच कपड्यांनी बॅग अख्खी भरून जाईल. अजून बाकीचे कपडे बी भरायचे. आणि खायचं सामान कुठे ठेवायचं ते बी यायचं अजून. आणि तेवढं तर दिलंच पाहिजे ना. आता एकदा का तुम्ही गेला 6 महिने काय परत यायचा नाही. म्हणून लई काय काय खायला देणार आहे मी तुम्हाला. आणि हा लाडू, चिवडा, तिखट मिठाच्या पुऱ्या हे काय बे बनवून झालंय. अजून काय पाहिजे असेल ना तर आताच सांगा. अहो काय हो, काय झालंय का? नाही, काय नाही. मग एवढा कसला विचार करताय? नाही, असंच.